कुठे कुठे इथं असणार क्यू आर. बरोबर का मित्रांनो? समद्विभाजक म्हणजे दोन भाग असेच होतील ना. मी मधूनच काहीतरी दाखवलं तर दोन भाग नाही होणार या ठिकाणी. पुढे बघा, यामध्ये मित्रांनो एकच गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते, इथं परफेक्ट माहिती समजून घ्यावी लागते. नाही कळलं तर केलं. आता मित्रांनो इथं समजून घ्या, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मित्रांनो पी क्यू मी मानतो या ठिकाणी 5 मीटर आणि मीटर सेंटीमीटर. तर मित्रांनो क्यू हे सुद्धा 5 मीटर सेंटीमीटर असणार आहे. ही गोष्ट माहित असेल तुम्हाला. हे जर कधी मित्रांनो 6 मीटर असेल, मीटर प्लस सेंटीमीटर, तर हे सुद्धा मित्रांनो 6च असेल. बरोबर आहे काय? कळतंय मी काय बोलतोय या ठिकाणी? मग मित्रांनो हे अशा पद्धतीने लिहतात, पी क्यू इक्वल टू क्यू एस अपॉन पी आर इक्वल टू काय मित्रांनो एस आर. या किमती समान असतात किंवा सारख्या असतात. इथपर्यंत क्लिअर आहात मित्रांनो तुम्ही? आता बघा काय म्हणतात पुढे या ठिकाणी ते बघूयात आपण. काय या ठिकाणी बघा, पी क्यू कितना 12 सेंटीमीटर, पी आर कितना सेंटीमीटर है 15 सेंटीमीटर, और क्यू आर कितना 18 सेंटीमीटर है. तो एस आर की लंबाई ज्ञात करें, एस आर की लंबाई ज्ञात करें, एस आर की लंबाई ज्ञात करें मित्रांनो हे सांगितलेलं आहे. आता बघा याचं माप तर समान असतो मित्रांनो. अनुपात अनुपात लक्षात ठेवा. आता एक गोष्ट ऍड करा, अनुपात समान असतात. अनुपात मध्ये हे जे अनुपात असेल तेच अनुपात हे पण असेल, हे अनुपात जे असेल तेच अनुपात हे असेल. मग मित्रांनो आपण लिहिणार नंबर आहे. मित्रांनो पी क्यू किती या ठिकाणी 12. त्यानंतर मित्रांनो पी आर किती आहे रे 15 आणि इक्वल टू मित्रांनो या दोघांची किंमत देऊन टाकली त्याने किती 18. म्हणजे मित्रांनो हे जे माप असेल या मापचे बरोबर क्यू आणि एस असणार आहे. बरोबर आहे का मित्रांनो? मी काय बोलतोय, पी क्यू याचे इतके माप कोणाचे असणार आहे क्यू एस. पी आर याचे माप कोणाचे असणार आहे एस आर. टेक्चर. बरोबर का? इथपर्यंत क्लिअर असाल. मग मित्रांनो मला एक सांगा, यांचे अनुपात किती होतात? अनुपात मध्ये घेणार नाही घेतला तरी किंमत येणार आहे. मोठी किंमत किती अनुपात 4 आणि 5 म्हणजे 9 भाग बरोबर किती रे 1 भाग बरोबर किती 2. अनुपात किती बोललात तुम्ही 4 अनुपात 5 म्हणजे 4 गुणिले 2 किती 8. 8 कोणाची किंमत होणार आहे क्यू एस ची किंमत होणार आहे. 1 अनुपात 1 भाग बरोबर 2 तर 5 भाग बरोबर किती 10. तर 10 किंमत कोणाची होणार आहे रे एस आर. एस आर कळालं का की पुन्हा सांगू?